गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्ता आपल्याला स्टार्ट करायचं आहे आपलं डिप्लोमा मॅथमॅटिक्सचं सेमिस्टर 1चं पहिलं चॅप्टर. गिव रीडिंग चॅप्टर नंबर 1, दॅट इज लॉगॅरिथम. आता तुम्हाला मी कंप्लीट सिलेबस लिहून दिला आहे. तुम्हाला सिलेबसमध्ये ह्या चॅप्टरचं वेटेज पण दिलं आहे. सो ह्या चॅप्टरला वेटेज आहे 2 मार्क्स. आता चॅप्टर एक्झॅक्टली तुमच्या बोर्ड पेपरमध्ये, तुमच्याकडे पॅटर्न पण अवेलेबल आहे, तुमच्या बोर्ड पेपरमध्ये हे चॅप्टर कुठे विचारलं जातं ते पण लिहून घ्या. तर हे चॅप्टर आपल्या बोर्ड पेपरमध्ये विचारलं जातं क्वेश्चन नंबर 1मध्ये. क्वेश्चन नंबर 1 किती मार्क्सला विचारलं जातं? 2 मार्क्सला. म्हणजे जेव्हा पण तुम्ही बोर्ड एक्झामला ॲपियर व्हाल आणि तुम्हाला M1चा क्वेश्चन पेपर जेव्हा हातात पडेल तेव्हा तुम्हाला असं दिसेल की आपल्या बोर्ड एक्झामचं पहिलंच एक्झाम्पल लॉगॅरिथम चॅप्टरचं असेल. मग आता तुम्ही जर मार्क्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कन्सिडर केलं तर चॅप्टरला वेटेज खूप कमी आहे. तसं चॅप्टर पण थोडंसं छोटं आहे. पण ह्या चॅप्टरला तुम्ही मार्क्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये कम्पेअर नका करू. आपल्याला ह्याला ॲप्लिकेशन वाईज कम्पेअर करायचं आहे. म्हणजे ह्या चॅप्टरचं ॲप्लिकेशन खूप जास्त आहे. मीन्स तुम्हाला फक्त मॅथ्समध्ये लॉगॅरिथम लागतं असं नाही आहे. तुम्ही फिजिक्स शिकत असाल, केमिस्ट्री शिकत असाल किंवा तुमच्या ब्रांचेसचे सब्जेक्ट जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हासुद्धा तुम्हाला लॉगॅरिथमचं ॲप्लिकेशन आहे. इवन हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स जे तुम्ही डिग्रीला शिकाल तेव्हासुद्धा तुम्हाला लॉगचे रूल्स, लॉगच्या व्हॅल्यूज ह्या लागत असतात. आणि म्हणून हे चॅप्टर बेसिक मॅथ्समध्ये पहिल्याच नंबरला ठेवलं गेलं आहे. म्हणून आपला ह्या चॅप्टरला बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रिपेअर करण्यापेक्षा ॲप्लिकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने याच्याकडे तुम्हाला बघायचं आहे आणि याला परफेक्ट असं प्रिपेअर करायचं आहे. आता आपण लिहितो आहे की याच्यामध्ये एक्झॅक्टली टॉपिक किती आहेत आणि मग ते कसे तुम्हाला शिकायचे आहेत. तर आता तुम्ही वेटेज बघितलं आहे 2 मार्क्सचं, छोटंसं चॅप्टर आहे. त्याच्यामुळे टॉपिक्स पण ह्याच्यामध्ये जास्त नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये कुठले टॉपिक शिकायचे आहेत तुम्हाला, तर याच्यात तुम्हाला लॉगची डेफिनेशन शिकायची आहे आणि रूल्स, डेफिनेशन, रूल्स आणि ह्या सगळ्यांचे तुम्हाला काय बघायचे आहेत मग एक्झाम्पल्स. छोटे छोटे सम्स आहेत चॅप्टरमध्ये वेटेजप्रमाणे जर तुम्ही कन्सिडर केलं तर. आत्ता आपण चॅप्टरला स्टार्ट करतो आहे. हे चॅप्टर तुमच्यासाठी परत एकदा एकदम नवीन चॅप्टर आहे. आय थिंक स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये लॉगॅरिथम झालेलं नाही आहे. CBSE आणि ICSEबद्दल मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण स्टेट बोर्डमध्ये हे चॅप्टर नक्कीच नाही झालं आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शिकतायत, त्याच्यामुळे इथे स्टार्ट टू एंड तुम्हाला हे चॅप्टर शिकायचं आहे. आता लॉगॅरिथम कोणी इन्व्हेंट केलं, लॉगॅरिथम इन्व्हेंट करण्याचं काय कारण होतं, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग आपण ॲक्च्युली आपल्या कंटेंटकडे जाणार आहेत. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की मॅथ्समध्ये कुठलं पण नवं कन्सेप्ट जेव्हा इंट्रोड्यूस केलं जातं किंवा मॅथ्समध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की मॅथ्समध्ये जेव्हा इन्व्हेन्शन होत असतात, कुठली पण नवी गोष्ट जेव्हा एखादा मॅथमॅटिशियन इन्व्हेंट करत असतो तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. म्हणजे सुरुवातीला कसं आहे की सुरुवातीला काही टॉपिक मॅथमॅटिशियनने इन्व्हेंट केले, मग त्या टॉपिकचं जर ॲप्लिकेशन बघितलं तर ते कमी पडत होतं. काही सम जे आहेत ते तेवढ्या ह्याच्याने सॉल्व्ह होत नव्हते आणि त्याच्यामुळे परत पुढच्या इन्व्हेन्शनची गरज पडली. तसंच या लॉगॅरिथमच्या बाबतीमध्ये आहे. आणि तुम्हाला मॅथ्सबद्दल माहिती असेल की प्रत्येक प्रॉब्लेमला मॅथमध्ये काय असतं, सोल्युशन असतं. लाईफचं पण तसंच आहे. तुम्ही लाईफलासुद्धा मॅथमॅटिकल व्ह्यूनेच बघायचं की लाईफमध्ये सुद्धा कुठले पण प्रॉब्लेम आले की त्याला सोल्युशन हे आहेच. तेच आपल्याला आपलं मॅथमॅटिक्स शिकवत असतं की असं एक पण प्रॉब्लेम नाही की जे सॉल्व्ह झालेलं नाही आहे. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. आणि म्हणून ह्या गोष्टींचं इन्व्हेन्शन पुढे केलं गेलं आहे. आता लॉगॅरिथमचं इन्व्हेन्शन कशासाठी केलं गेलं आणि कोणी केलं, तर लॉगॅरिथमचं इन्व्हेन्शन करणारा ग्रेट मॅथमॅटिशियन हा स्कॉटिश होता, स्कॉटिश. आणि त्याचं नाव होतं जॉन नेपियर. जॉन नेपियर. तुम्हाला मॅथमॅटिशियन पण दिसतोय, जॉन नेपियर द ग्रेट मॅथमॅटिशियन, ज्याने लॉगॅरिथमचं इन्व्हेन्शन केलं आहे. आता जॉन नेपियरला काय गरज पडली लॉगॅरिथमचं इन्व्हेन्शन करण्याची, तर त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते. अजून आपण कंटेंटकडे गेलो नाही आहे, फक्त आपण डिस्कस करतो आहे चॅप्टरच्या हिस्ट्रीबद्दल.
आता झालं काय की सम्स इंडायसेस चॅप्टरमध्ये तुम्ही सॉल्व केले, कारण लॉगॅरिदम जे आहे ते इंडायसेसमधनंच इन्व्हेंट झालेलं चॅप्टर आहे. आता इंडायसेसचे सम्स आपण सॉल्व करतो. आता समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, आता तुम्हाला यायला पाहिजे खरं तर. हे झालं आहे तुमचं, हे माहिती नाही ना, इंडायसेस चॅप्टरचं सम म्हणतात, याला आपण बेस म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो, इंडेक्स. आता ही छोटी छोटी गोष्ट तुम्हाला माहीत असेल. ह्या 3ला आपण काय म्हणतो तर बेस, आणि या एक्सला काय म्हणतो आपण इंडेक्स. आता मी तुम्हाला काय एक्झाम्पल देते की 3x हा समजा मी तुम्हाला दिला 27, आणि माझा तुम्हाला क्वेश्चन काय आहे की फाइंड एक्स. मग आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे एक्झाम्पल लगेच जमेल, ज्यांना नाही जमेल त्यांनी परत ऑब्झर्व करा. याच्यात तुम्ही काय करता, एक्झाम्पल परत कॅरी करतात. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, समजा मी एक्झाम्पल कॅरी केलं. आता मला ह्या एक्सची व्हॅल्यू काढायची जो इंडेक्समध्ये प्रेझेंट आहे. मग मी काय करेल, याला काही आपण डिस्टर्ब नाही करणार, याला आपण काय करू, कॅरी करू. आता 27बद्दल आपण असा विचार करू की 27चं आणि 3चं काय रिलेशन आहे. तर तुम्हाला माहिती असेल 27 हा 3चा क्यूब असतो. मग काय झालं की बेस, हे बघा याने मी राऊंड करते, हे जे बेस आहेत हे दोघं बाजूंना सेम आले. मग जर बेस सेम असतील तर आपल्याला इंडेक्स पण सेम घेता येतील. मग ह्या केसमध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली तर 3 मिळाली. म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व झालं इंडेक्स चॅप्टरमध्ये. आत्ता मी ह्या एक्झाम्पलपेक्षा किंवा ह्या एक्झाम्पलच्याच रेफरन्समध्ये एक दुसरं एक्झाम्पल तुम्हाला देते. आता त्याच्यात काय होतं आहे बघा. आता मी तुम्हाला 3च्या ऐवजी दिला सपोज एक डिफिकल्ट नंबर 11, 2, 2, 9 समथिंग असाच एक नंबर तुम्हाला दिला आहे, रेस टू एक्स दिला, आणि इकडच्या बाजूला मी अजून काहीतरी कॉम्प्लिकेटेड टर्म तुम्हाला दिली आणि सांगितलं की चला एक्सची व्हॅल्यू काढा. आता कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, कन्सेप्टप्रमाणे आपण काय करतो की ते एक्झाम्पल कॅरी करतो, हे पण एक्झाम्पल आपण कॅरी करू. मग आपण ट्राय करतो की इकडचा जो नंबर आहे राईट साईडचा तो नंबर आपण कोणाच्या तरी पॉवरमध्ये लिहिला पाहिजे, तेव्हा आपल्याला एक्सचा आन्सर मिळेल. तर आता तुम्ही बघितलं की हे नंबर जे मी तुम्हाला दिले हे आपल्या जे रेंजमधले नंबर आहेत त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये काय होईल की पॉवरमध्ये एक्सप्रेस नाही करता येणार. 77235 7235 याला तुम्हाला 11229मध्ये एक्सप्रेस नाही करता येणार. मग आता ह्या एक्झाम्पलला आता आपण सॉल्व नाही करू शकत. कोणत्या कन्सेप्टने सॉल्व नाही करू शकत, इंडेक्सच्या कन्सेप्टने. मग अशा एक्झाम्पल्सचं काय होईल, कारण मग हे सम्सला पण तर आन्सर पाहिजे. आपण म्हणतो त्याप्रमाणे की प्रत्येक सम्सला आन्सर हवं आहे. मग अशा कॉम्प्लिकेटेड सम्सला इंडेक्समध्ये सॉल्व करणं पॉसिबल नव्हतं. तर ह्या सगळ्या सम्सचा विचार कोणी केला, जॉन नेपियरने, आणि मग त्यांनी दिली आपल्याला लॉगॅरिदमची कन्सेप्ट. म्हणजे लॉगॅरिदमला इन्व्हेंट करण्याचं हेच एक कारण आहे की ह्या सम्स, अशा टाईपचे सम्स आपल्याला सॉल्व करता यावे म्हणून लॉगॅरिदमला इन्व्हेंट केलं गेलं. आता लॉगॅरिदममध्ये काय असतं की अशी डेफिनेशन त्यांनी बनवली की त्याच्यात हा एक्स जो आहे, जो इंडेक्सला प्रेझेंट आहे, तो आपल्याला खाली घेता येतो आणि आपल्याला मग ते सॉल्व करता येतं. तर अशी एकंदरीत लॉगॅरिदमच्या इन्व्हेन्शनची हिस्ट्री आहे. तर त्यांनी सगळं इन्व्हेंट करून ठेवलं आहे, आपल्याला फक्त ते इथे लर्न करायचं आहे आणि त्याचं आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. सो स्टुडंट, नाव वी स्टार्ट डेफिनेशन ऑफ लॉगॅरिदम. आता आपण डेफिनेशन ऑफ लॉगॅरिदम बघतोय. तर लॉगॅरिदमची जी डेफिनेशन आहे ती आधी तुम्ही पूर्णपणे समजून घ्या, कारण त्याच्यावर पण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. सो वी राईट हिअर डेफिनेशन. कसली डेफिनेशन बघतोय आपण, लॉगॅरिदम. बघा आता डेफिनेशन जी आहे ती काय आपली सायन्समधली डेफिनेशन नाही आहे की त्याला खूप असं थेरॉटिकल कंटेंट असेल. आपल्या डेफिनेशनमध्ये नोटेशन जास्त असतात. आता डेफिनेशन मी स्टार्ट करते. इफ a⁻x = y. तुम्हाला डेफिनेशन जर आठवत नसेल तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे की मी तुम्हाला एक्झाम्पल जे दिलं होतं लॉगच्या डेफिनेशनच्या आधी, ते हे दिलं होतं की जर 3x हा 27 असेल तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, असं सम मी तुम्हाला दिलं होतं. कारण लॉगॅरिदमने याचा रेफरन्स घेतला आहे, कारण इंडेक्स चॅप्टरच्याच गोष्टी आपल्याला इथे सॉल्व करायच्या आहेत. फक्त जे याच्यात सॉल्व नाही झालं ते याच्यात सॉल्व होणार आहे. त्याच्यामुळे डेफिनेशनची पहिली लाईन याला मॅच करते. बघा a⁻x = काय लिहिलं मी, y. a⁻x = y. देन आता आपण डेफिनेशन लिहितोय. डेफिनेशन व्यवस्थित लक्ष द्या आता. देन हा एक्स खाली उतरवण्यासाठी लॉगचं इन्व्हेन्शन झालं आहे, म्हणून आम्ही आता डेफिनेशनमध्ये देन x =
एक्स लिहिला आधी. मग इथे लॉगॅरिदमला आपण शॉर्टकटमध्ये लिहितो LOG आणि त्याला रीड कसं करायचं लॉग. लॉगच्या पुढे काय द्यायचं y आणि हा जो a होता त्याला इथे तुम्ही बेस म्हणतात तो इथे बेसच राहील. आत्ता लिहिण्याची पद्धत काय असली पाहिजे, लॉग आणि y हे एका लाईनीत, तुमची नोटबुकची लाईन असते त्या एका लाईनीत लॉग आणि y आला पाहिजे आणि बेस हा खाली आला पाहिजे, लॉग आणि yच्या मध्ये आणि खाली. आता ही झाली लॉगची डेफिनेशन, सिम्पल डेफिनेशन आहे लॉगची. आता ही डेफिनेशन पूर्ण मी तुम्हाला रीड करून दाखवते. इफ a⁻x = y देन x = log y टू द बेस a. आता याला कसं रीड करायचं हे पण मी तुम्हाला लिहून देते. याला कसं रीड कराल तुम्ही, x = इथे कसं रीड कराल log ऑफ y टू द बेस a. ही झाली लॉगची डेफिनेशन तुमच्या लक्षात आलीच असेल. आता ही डेफिनेशन आपण रिव्हर्स फॉर्ममध्ये पण लिहून घेणार आहोत. रिव्हर्स फॉर्ममध्ये लिहून घेणार आहोत म्हणजे काय बघा. आता तुम्हाला इंडायसेस चॅप्टरचा परत मी रेफरन्स देते. इंडेक्स चॅप्टरचा रूल मी तुम्हाला सांगणार आहे जो तुमचा ऑलरेडी झाला आहे. इंडेक्स चॅप्टरमध्ये काय होतं की a⁻x मल्टिप्लाय बाय a⁻y. माहिती का तुम्हाला याचा आन्सर काय होतं, याचा आन्सर होतं a⁻x + y. इंडेक्स चॅप्टरमधला रूल होता हा. मग हा रूल ह्या वेमध्ये पण यूज व्हायचा, म्हणजे हे दिलं असेल तर आपल्याला हे लिहिता यायचं. पण तुम्हाला हे पण माहिती असेल की हा रूल आपण असा रिव्हर्स पण यूज केला होता. म्हणजे काय की तुम्हाला जर a⁻x + y दिला असेल लेफ्ट साईडला तर तुम्हाला याच्याबद्दल काय लिहिता येत होतं a⁻x × a⁻y. इंडेक्सचे सगळे रूल तुम्हाला राईट टू लेफ्ट पण यूज करता यायचे आणि लेफ्ट टू राईट पण यूज करता यायचे. तेच आपल्याला लॉगबद्दल पण सांगायचं आहे की लॉगमध्ये ही डेफिनेशन अशी लिहिली तुम्ही, जर हे असेल तर हे मिळतं, तर उलटं पण जाता येतं, म्हणजे हे असेल तर हे पण मिळतं आपल्याला. तर ते आता आपल्याला पुढच्या लाईनवरती लिहायचं आहे. सो राईट इन नेक्स्ट लाईन नोट दॅट the definition can be written in another way as. आता तो जो अनादर वे आहे तो अनादर वे आपल्यासाठी एक्झाम्पल सॉल्विंगच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. आता तो दुसऱ्या वेमध्ये मी काय करणार आहे, आता आधी परत सांगते मी तुम्हाला. पहिल्या वेत काय झालं आहे, इफ दिस देन दिस असं होतं. इथे काय लिहिणार आहे आपण, इफ दिस देन दिस. तर आत्ता मी इथे लिहिते इफ. आता हे मला इथून इथे लिहायचं आहे, पण मी लिहिताना त्याला जरा असा ट्विस्ट करून गेला. आता ट्विस्ट कसं काय करता येतं आणि का करायचं ट्विस्ट बघा. ट्विस्ट कसं काय करता आलं आता मला सांगा. समजा तुम्ही एखादं सम सॉल्व करताय आणि तुम्हाला आन्सर मिळालं x = 3. आत्ता हे आन्सर जर मी 3 = x लिहिलं तर काही फरक पडतो का, काही फरक नाही पडत. लिहिण्याची फक्त मेथड असते, कन्व्हिनियंट मेथडने आपण लिहित असतो. किंवा कधी कधी काय असतं, तुम्ही सॉल्व करताय आणि तुम्ही इथे पोचलात तर तुम्ही इथून इथे येऊन जातात, म्हणजे इक्वलच्या ज्या टर्म्स लिहिण्याची पद्धत असते ती आपल्याला ट्विस्ट करता येते. मग मी तेच करते की ही डेफिनेशन मी इथे लिहिताना अशी ट्विस्ट करून लिहिते. म्हणजे इफ मी काय लिहिणार आहे आता, log y टू द बेस a इज x, देन आपल्याला हे लिहायचं आहे, पण ते पण मी ट्विस्ट करून लिहिते. आणि ट्विस्ट करून का लिहिलं हे तुम्हाला मी एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करून देईल ना तेव्हा परफेक्ट लक्षात येईल की ओके ह्या रिझनमुळे आपल्याला हे डेफिनेशन ट्विस्ट करून लिहून दिले. आता तुम्हाला लक्षात आलं असेल मी देन नंतर काय लिहिल, देन ट्विस्ट करून फक्त y = a⁻x. तर इथे पण मी बॉक्स करून देते तुम्हाला. ही झाली लॉगची डेफिनेशन आणि ही सुद्धा झाली लॉगची डेफिनेशन. तर ह्या झाल्या लॉगच्या 2 डेफिनेशन ज्या बिलकुल सिमिलर आहेत, फक्त लिहिण्याच्या वेमध्ये मी त्यांच्यामध्ये थोडासा बदल केला आहे. आता ही बेसिक डेफिनेशन झाली. तुम्हाला ती बेसिक डेफिनेशन काही एवढी लक्षात ठेवायची नाही आहे, जस्ट एक मला सांगायचं होतं तुम्हाला डेफिनेशन म्हणून. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्यापेक्षा त्याची जी कन्सेप्ट आहे किंवा त्याच्यात जी ट्रिक आहे ती लक्षात ठेवा.
तर ह्या डेफिनेशनबद्दल मी आता डिस्कस करते. तुम्हाला एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करायचे ह्या चॅप्टरचे, तेव्हा तुम्हाला हे समजा दिलं गेलं तर तुम्हाला हे लिहायचं असतं. तर मग इथून इथे येताना काय झालं आहे, तिथे या एने काय केलं, इथपर्यंत तो चालत चालत आला, असा इथपर्यंत तो चालत चालत आला. मग आता तो इकडे पोचला. मग इकडे पोचल्यावरती आता तो बेस आहे, बेस असल्यामुळे तो बेसच राहील, त्याच्यात खूप बदल नाही होणार. त्याच्यामुळे बघा इथे मी त्याला बेसमध्येच लिहिलं आहे. आता हा इथे आल्यानंतर हा बेस झाला. मग एक्सला काय वाटलं की चला आता हा इतक्याला आम्हाला आहे तर आपण पण थोडी हेल्प करू. मग एक्सने काय केलं, थोडासा वर सरकून गेला. तो वर सरकला म्हणजे कुठे पोचला, तो इंडेक्सला. मग आता बेस चालला गेला तर मग लॉगला काय वाटेल की जाऊ त्या बेसच चालला गेला तर माझं पण काय काम आहे. मग आता लॉग पण चालला गेला. मग आता लेफ्टला काय राहिलं, फक्त वाय राहिलं. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही सम सॉल्व कराल, तुम्हाला असं एक्झाम्पल जेव्हा दिलं जाईल तेव्हा लगेच पुढच्या लाईनला काय करायचं, इतक्या डेफिनेशन वगैरे काय आठवायचं नाही. आपली जी साधी काय म्हणतो आपण त्याला देसी स्टाईल आहे ती लक्षात ठेवा की याच्यात काय होतं आहे, ए इथपर्यंत आला आणि ए इकडे आल्यामुळे इकडे काय झालं, आता ए रेस टू एक्स, आणि तिकडच्या बाजूला काय घडलं की ए चालला गेला तर मग लॉग पण चालला गेला. मग उरला काय, फक्त वाय. मग जेव्हा मी सम सॉल्व करून दिलं ना तुम्हाला, तेव्हा मी हे परत सांगेल तुम्हाला. तर हे इतकं सगळं आज आपण जे डिस्कस केलं आत्ता, ते फक्त आपण कशाबद्दल डिस्कस केलं, लॉगच्या डेफिनेशनबद्दल. डेफिनेशन तुम्ही नाही पण लक्षात ठेवली तरी काही हरकत नाही आहे, पण याचे जे रूल्स आहेत ते मात्र तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचे आहेत. आणि व्हॅल्यूज पण आहेत याला, त्यासुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचे आहे. सो आता आपण रूल्सकडे जातो आहे. तर तुम्हाला आता डेफिनेशन कळली असेल. आत्ता आपण डेफिनेशनच्या नंतर नोट लिहून घेणार आहोत आणि मग आपल्याला रूल्सकडे जायचं आहे आणि रूल्स तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचे. सो राईट नोट. नोटमध्ये आपण थोडंसं लॉगबद्दल अजून डिटेल लिहितो आहे. पहिली नोट तुम्हाला लिहायची आहे. पहिल्या नोटमध्ये मी तुम्हाला लिहून देते, लॉग एक्स, इथे बेस असतो. मी आता बेस काय देते, 10 देते, कारण आपण ए लिहितो ना, ए म्हणजे एनी नंबर असतो तो. तर त्या नंबरमधला मी पर्टिक्युलर एक नंबर उचलला आणि तो नंबर काय घेतला मी, 10. मग आता याला कसं रीड कराल तुम्ही, लॉग एक्स टू द बेस 10. हे तर आपलं रीड करण्याचं झालं. आता मी पर्टिक्युलर ह्याच्याचबद्दल का बरं सांगितलं, मग मी 2, 3 का बरं नाही घेतले, तर पर्टिक्युलर याच्याबद्दल सांगण्याचं कारण असं आहे की याला विशेष असं नाव आहे. तर लॉग एक्स टू द बेस 10 याला म्हणतात कॉमन लॉगॅरिदम. स्पेशल गोष्टी असल्या की आपण त्याला स्पेशल लक्षात ठेवतो, तसं हा स्पेशल लॉगॅरिदम आहे. जर मी ते 2 लिहिला तर मग त्याला कॉमन लॉग म्हणत नाही. जर मी ते 5 लिहिला तो पण कॉमन लॉग नसतो. मग कॉमन लॉगॅरिदम कोणाला म्हणतात की ज्याला बेस 10 असतो. मग आता होईल काय की जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन शिकत असतात लॉगचं, तेव्हा एवढं सगळं लिहिणं हेक्टिक जातं आणि ॲप्लिकेशन म्हटल्यावरती एवढं सगळं त्याच्यात काही येणार नाही. मग जेव्हा आपण दुसऱ्या सब्जेक्टमध्ये हा लॉग शिकत असतो तेव्हा जनरली बेस तुम्हाला दिसत नाही. म्हणजे दुसऱ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जनरली लॉग एक्स एवढंच फक्त दिसतं. मग ह्या लॉग एक्सला बेस नाही आहे का, असं तर नाही होणार. लॉग म्हटलं म्हणजे त्याला बेस असलाच पाहिजे. तर म्हणून इथे मला सांगण्याचा हाच प्रयत्न आहे की हा जो लॉग एक्स टू द बेस 10 असतो यालाच लॉग एक्स म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला फक्त लॉग एक्स दिसेल विदाऊट बेस, तेव्हा त्याचं मिनिंग असं असतं की त्याला बेस नाही आहे असं नाही, त्याला बेस आहे आणि तो बेस तिथे हाईड केला गेला आहे, तो बेस तिथे दाखवला नाही गेला आहे. मग तो बेस काय असतो तर 10 असतो. त्याच्यामुळे एवढ्या पार्टमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की लॉग एक्स टू द बेस 10ला म्हणतात कॉमन लॉगॅरिदम आणि त्याला असं पण लिहिलं जातं. म्हणून मग तुम्ही लिहून घ्या की लॉग एक्स टू द बेस 10 म्हणजेच काय, लॉग एक्स. इथे मी लिहून पण देते तुम्हाला. सो लॉग एक्स टू द बेस 10 इज नथिंग बट लॉग एक्स. यालासुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काही काही रूल जे आहेत आपले किंवा काही काही सम्स जे आहेत ते ह्या लँग्वेजमध्ये आहेत ज्याच्यात बेस दिसत नाही आहे, पण तो आहे लॉग एक्स. दुसरी नोट आपल्याला आता लिहायची आहे, लॉग एक्स, इथे ई हा अल्फाबेट तुम्हाला लिहायचा आहे. आत्ता मी तर जेव्हा डेफिनेशन लिहून दिली तेव्हा इथे ए लिहिला आणि एचं मिनिंग काय असतं, एनी नंबर.
मग आता हा तर नंबर नाही, हा तर अल्फाबेट आहे, पण मुलांनो ई हा एक इरॅशनल नंबर आहे. तो तुमचा स्कूल लेवलला झालेला नाही. हा तुम्हाला आता हायर मॅथमॅटिक्समध्ये लागणार आहे. तर ईबद्दल मी इन शॉर्ट तुम्हाला सांगते. ईबद्दल थोडीशी माहिती की ई हा एक इरॅशनल नंबर आहे. एक जस्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला असली पाहिजे म्हणून. इट इज इरॅशनल नंबर. इट हॅज फिक्स व्हॅल्यू 2.7281 आणि ह्या नंबरला ज्याने इन्व्हेंट केलं त्या मॅथमॅटिशियनचं नाव आहे युलर्स. युलर्सने त्याचंच इनिशियल ह्या नंबरला दिलं आहे. आता ह्या गोष्टी ज्या सांगितल्या तुम्हाला ह्या अगदी अननोन नाही आहेत तुमच्यासाठी. तुम्ही असेच नंबर स्कूलला पण बघितलं आहे आणि त्यातला जास्त फेमस नंबर तुम्ही जो बघितला आहे तो पाय. तर पायसुद्धा आपल्या नंबर सिस्टीममधला नंबर नाही आहे. हा पण स्पेशल नंबर इन्व्हेंट केला गेला आहे. याला पण त्याने फिक्स व्हॅल्यू देऊन टाकली आहे. तुम्हाला माहिती पण येते 22/7 किंवा 3.14. हा सुद्धा एक इरॅशनल नंबर आहे आणि त्याचं पण पर्टिक्युलर कारणासाठी इन्व्हेन्शन झालं आहे. तसा हा ई आहे. हे स्कूल लेवलपर्यंत तुम्हाला पायची गरज पडली म्हणून तो तुम्हाला माहिती होता. पण कॉलेज लेवलला तुम्हाला पायसोबत अजून ई पण लागणार आहे. त्याला तुम्ही युलर्स नंबर म्हणू शकता. तर आता या व्हॅल्यू वगैरे काही आपल्याला लागत नाही. फक्त हा ई मात्र तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी दिसेल. ह्या मॅथमध्ये थोडं कमी दिसतो तो, पण जे पुढचं सेमिस्टरचं मॅथमॅटिक्स आहे आपलं अप्लाइड मॅथमॅटिक्स त्याच्यात तर तो दिसतोच. मग आता याला तुम्ही कसं रीड कराल, log x to the base e आणि यालासुद्धा स्पेशल नाव आहे. ते आहे नॅचरल लॉगॅरिदम. log x to the base e इज कॉल्ड नॅचरल लॉगॅरिदम. आणि जर असं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असेल तर त्यांना बेस ई हा द्यावा लागतो. याला हाईड करून चालत नाही, कारण हा जर त्याने दिला नाही तर त्याचं मिनिंग डायरेक्ट हे होऊन जातं. त्याच्यामुळे याला ते देतातच. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण घेतली लॉगची डेफिनेशन आणि त्याच्या ज्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट होत्या, मीन्स त्याचे टाईप्स, हे सगळं मी आज तुम्हाला लिहून दिलं आहे. आता आजच्या सेशनचं आपण इथे एंड करतो आहे. नेक्स्ट जे लेक्चर असेल आपलं त्याच्यात आता आपल्याला शिकायचं आहे ह्या लॉगॅरिदमचे रूल्स, नंतर त्याच्या व्हॅल्यूज आणि अजून थोडीशी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. सो स्टुडंट, टेक केअर अँड बाय बाय.